इकडं सुरुवात झाली आहे खायला. इकडं कोणाची वाटच बघत नाही. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्यापर्यंत मी असेच नवीन व्हिडिओ टाकत जाईन. तुमचं प्रेम असंच राहू द्या, माझं आहेच तुमच्या. आज सकाळपासून मी तर दुकानात गेलते थोडंसं, तर वैशूने काही ती माझ्याकडे कामाला मुलगी येते ना, तिनं 2 घंटे आलती. ती रोज 2-2 घंटे येते. दुपारी सकाळी येते म्हणजे तसं पडचीला भांड्याला, मग रोज तिला मी 2-2 घंटे बोलवते. तर मग वैशूने आणि तिनं एवढ्या साड्या लावल्या बघा. एवढ्या साड्या कोणाकडे असतील का? मला तर नाही वाटत कोणाकडे असतील एवढ्या साड्या. मला लई साड्यांची हौस माहिती. मला एवढ्या साड्यांची हौस तुम्हाला काय सांगू. आणि मन भरत नव्हतं. जी आवडून ती साडी घ्यायची. बघा या साड्या इथं पर्कल इथं अजून लावायच्या राहिले साड्या. इकडे बघा, हे दाखव वैशू, ह्या इकडे साड्या बघा. 10-10 वर्ष 15-15 वर्षापूर्वीच्या, माझ्या 20-20 वर्षापूर्वीच्या साड्या आहे मैत्रिणींना. तुम्हाला सांगते. म्हणून मग मी ना आता हे 2 कपाटे होते माझ्याकडं, म्हणून मी कपाटे आता सध्या तर नाही बनवले. याचे तुटले आता ते बसवायला ना. तेव्हा आता हे बघा, हे खाली आहे पण हे सुद्धा भरून जाणार आहे आता. स्पेशल माझ्यासाठी 2 कपाटे लावायच्याच आहे साड्या. बघा साड्या बघू शकता. त्या साड्याची इतकी हौस, इतकी हौस. आता तुम्हाला काय सांगू. आता भरलं मन भरलं आणि पूर्ण इच्छा झाली आहे साड्याची बघून. अजून लावायचे त्या आता लावून द्यायला मी पूर्ण तुम्हाला दाखवी. तर मग मैत्रिणीने बघा, हे कपाट होतं माझं आणि त्याला कलर देऊन घेतला. तुम्ही बघितलं असेल. आणि हे आहे म्हटलं आता हे काल बघा आणताना सामान आणायचं निसताना असं दिसू होतो इतकं. हे बघा, हे निघालं इथलं, हे निघालं इथलं, आणि याचं बी जराशी फुटफूट झाली. बघा, हे निघालं इथलं, निघालं हे कलर दिलेला गेला. सामान व्हायचं झालं का असंच होतं. तर तात्पुरते आहे माझ्याकडं. एक वाट पण आहे आता, तर नंतर बनवून म्हटलं. तर चला ठीक आहे, आता चहा प्यायचा आहे आणि मला ना दुकानाकडे जायचं आहे. अजून दुकान बघावं लागतं. मग कधी काय करायचं, घरात पसारा कधी लावायचा, मग थोडा लावतो. हे बाई आम्हाला डबे ना भेटायचे म्हणजे काही माल आणला कशा मोठ्या भरण्या चॉकलेटच्या वगैरे, ते असे 3-3 डब्याच्या शीट. तर बाई आज सापडत नाही आहे व्यवस्थित. तर बाई बघा छान भेटलं आता हे. म्हणजे दुकानचा माल आणला का, चॉकलेट वगैरे अशा मोठ्या भरण्या आणल्या का, तेव्हा मग कंपनी देते फ्री. असं दुकानदारांना भेटतं. थांब बस आता जराशी, बसून घे. सकाळपासून आवरायला चालूच आहे मैत्रिणींनो, सकाळपासून आवरायला चालूच आहे. थोडं बऱ्यापैकी आवरलं आहे. अजून 2-3 दिवस तर कसंच होणार नाही. थोडं जरी म्हणलं ना तरी होणार नाही आहे. आता फेकायचे जे कपडे आहे ते काढून ठेवले याच्यामध्ये. इकडं धुवायचे कपडे इकडून काढून ठेवले, म्हणजे धुवून बसणे वगैरे सगळं. ते माझे ब्लाउज वगैरे वैशू तिकडं नेऊन टाकते. हे पहिलं कूलर पण आता इकडून टाकायचं इथं ठेवलं आहे. आणि ते तिकडं दीपकचं कूलर आहे. आता हे वॉशिंग मशीन फिट करायचं हळूहळू चाललं आहे. आता ना 8:30 वाजून गेले. आता स्वयंपाक करते म्हणलं जराशी. ही इतकं भंगार काढले ही काय नाही काही. भांडे म्हणजे असे जे कामाचे नाही ते सगळे आता हे इकून टाकणार. जे चांगले तेच ठेवणार आहे सगळे, मग इकून टाकणार आहे. आता इथे झाडं आणून ठेवले बघा. हे वगैरे त्या ताईने मला हे तुळशी इंद्रावन दिलं मस्त छान घरभरणीला गिफ्ट. आणि आता बघा ही झाडं वगैरे मस्त छान. अजून 2-4 दिवस लागतीलच थोडं आवरायला. हे गुरुचं अजून तसंच आहे, पूजाचं नेऊन द्यावं लागेल. तर चला आता ना खूप थकून गेले. जराशी खिचडी भात टाकून देते. चला मैत्रिणींनो, आज सकाळपासून उभं होतं तरी मी आज दुकानात गेलेले नाही. जायचं होतं पण मग गेले नाही, कारण हे घरातच एवढे कामं पडलेले होते. आता वैशू पण जाणार आहे, कारण तिला पण 8 दिवस झालं होतं येऊन. तर मग काय करा म्हटलं, जेवणामध्ये मग मस्त छान मसाले भात बनवला, ज्वारीची भाकर, ठेचा, दुपारची आलू बटाट्याची भाजी होती. आणि दीपक नव्हतं जेवायला, त्याच्यामुळे मग आम्ही धुकून घेतला. असं दीपक जेवायला असला का मग त्याला संध्याकाळी रात्रीचं वरण भात नाही तर मग पनीरची भाजी वगैरे अशी. आणि ते दुपारचं वगैरे अजिबात खात नाही. आणि आम्हाला कसंही चालून जातं 3 जणांना. मस्त छान तरतरीत दुपारची बटाट्याची भाजी केलेली होती. तर असे आमचे जेवण झाले छान मस्त मैत्रिणींनो. तर चला आता ठीक आहे, वैशू पण जाणार आहे उद्याच्याला. आणि काय सांगावं, इतकं दमून गेलो आम्ही दोघी. चला आज 4था दिवस आहे आमची घरभरणी होऊन, वास्तू शांती होऊन. वैशू चालली आहे
मागच्या रविवारी आली होती, 8 दिवस राहिली. चला ठीक आहे, उशिरा वाटायला आपण, मला स्वयंपाक पण करायचं आहे. चला बाय सगळ्यांना. हा काय नाही, चला सांगा. बस आणि 5 चिप्स आणि चिंगम. चिंगम नाही. कोण आहे? चिंगम नका देऊ. नाही का तू हो जाओ आणते आम्हाला लवकर. पुढे सांगते. आहे ना. नाही नाही बस बस तिला 5 जाती. नजर कैसे जवा चालू बस 4 काय सांगू काय खायचं? अंडे देऊन सांग. 4 सिगरेट आहे कायचं तुम्ही मी कॅमेरा बघून हे झाले. मटण आहे. भारी लावलं ते 62 received on Bombay. बरोबर सगळं रेकॉर्डिंग नाही हा रेकॉर्डिंग नाही लावून ठेवलं रेकॉर्डिंग चालू आहे. ते म्हणता रेकॉर्डिंग नाहीये, मग त्यांना माहित नाही रेकॉर्डिंग आहे का नाही. चालू आहे आमचं असंच. आता चालतं दुकानामध्ये कुठं दिवस जाता कुठं रात्र जाती हे पण कळत नाही, काय कळत नाही काहीच कळत नाही. त्यांचे जे काही ग्राहक आहे ते बोला तर. गेले का अजून? म्हणजे आज पौर्णिमा आहे ना, तर एक जणाच्या घरी कार्यक्रम आहे. दत्त महाराजाच्या पादुका येणार होत्या. त्यांनी खूप मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे. 700-800 लोकांचं जेवण ठेवलेलं आहे. तर मग मला पण आमंत्रण आलेलं आहे. हे आमंत्रण दुकानाच्या ओळखीमुळे येतं. मला आमंत्रण कोणी ना कोणी देतच राहतं मैत्रिणींना. आपण जाऊ आता कार्यक्रमाला. 8 वाजून गेलेले. चला ठीक आहे. भाजीपाला आणायला वगैरे गेले होते मी, तर त्याचा काही व्हिडिओ घेतलेला नाही आहे. तर चला जाऊ आपण आता जाऊ कार्यक्रमाला. चला मैत्रिणी निघाले मी ना. तुम्हाला मी सांगते, आज घरात खूप काही आवरलं. चालू आहे थोडं इकडं दुकानाकडे पण लक्ष द्यावं लागतं. भाजीपाला आणला. आता फ्रीजमध्ये काय आहे का नाही बघावं लागेल मला. थांबा 1 मिनटं, फ्रीजमध्ये चेक करते. थम्सअप वगैरे, छोटी थम्सअप वगैरे, काही स्प्राईट वगैरे काहीच नाही राहिलं. कसं मला लागत होते म्हणून याच्याकडून लक्षात आहे. आम्ही घरी कोणी खात नाही. मी जास्त गुलाबजाम खात नाही, साखर वाढते म्हणून. घरभरणीचे गुलाबजाम उरलेले होते. तो म्हणतो गुलाबजाममध्ये. आता त्याने आधी सांगायचं ना, मी काल वैशूला सगळे देऊन टाकले. लांब आहे आपल्या घरापासून. आपण जाऊ मैत्रिणींना. मस्त बघू शकता तुम्ही, एवढे सगळे कामं हँडल करावं लागतात मला. सगळे म्हणता जेवढे तुम्हाला ओळखतात. आता मोरेनगरमध्ये 10 वर्षापासून दुकान आहे. आपली ओळखते ना, सगळे म्हणतात मी एवढं हँडल कामं करू शकतात. चला मैत्रिणी, मी आले कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि सगळे भाविक आलेले होते. खूप गर्दी झाली होती. मलाच उशीर झाला होता यायला. तर चला बघू आपण आता. नमस्ते त्वं नो माता त्वं पिता प्रोदिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं नो त्रातारं नो देवं त्वं शरण्यो कहता गुरुमात्रेया. चला मैत्रिणी, आम्ही चाललो आता दत्तपादुकाच्या दर्शनाला. घरात ठेवलेल्या दत्तपादुका, मग त्याच्यामुळं ना सरी गर्दी होऊन गेली आणि भाविक पण खूप आले. हॅलो. गुलाबजामुन केलेले. इथं कशाची भाजी आहे ती? चला आता जेवण करू मस्त. आणि खूप उशीर झाला होता जेवायला, कारण भरपूर भाविक आलेले होते. खूप गर्दी होती. मग नंबर लागत नव्हते लवकर जेवायला. तर मग आम्ही शेवट बसलो होतो काही बाया, आणि सगळे जेव गेलेले होते. चला हा का. इकडं सुरुवात झाली आहे खायला. इकडं माझी वाटच बघत नाही. मस्त रस्सा. वाव.
चला मैत्रिणी त्यांना आम्ही मिसळपाव खाल्ली. तर हे तुम्हाला दिसत असताना अचानक कसं काय तिथून निघाले आणि डायरेक्ट हे इकडं. तर काय झालं तिथून निघाले जे कार्यक्रमावरून जेवण झाल्यावर व्हिडिओ घ्यायचा पण लाईट गेलेली होती. मग अंधारात काही व्हिडिओ येणे गेला बरोबर, म्हणून मग मी काय व्हिडिओ घेतला नाही मैत्रिणींनो. आणि दुसरी गोष्ट मग घरी आल्यावर पण घेतला नाही. खूप कंटाळा आलेला होता, दिवसभर काम करून खूप थकलेली होते. आता मग मी नाशिकला आलेली. नाशिकला कशासाठी आलेली, फ्रीज घ्यायला आलेली आहे. कारण त्या दिवशी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असून तुम्ही, फ्रीज घ्यायला गेले होते पण मग उशीर पण झालेला होता आणि खूप कामं होते. आणि जास्त कामं झाले का डोकं काम करत नाही. तर मग जावई म्हणे पिंपळगावातच बघू. पिंपळगावात बघितलं तर तसं काही फ्रीज भेटलं नाही. मग परत आम्ही आता अजून नाशिकला आलोय फ्रीज घ्यायला. मम्मी म्हणजे वैशूला माहितीच नव्हतं, वैशूला मला काय माहित नाही. अजून 5-6 महिने बाकी. इथं बुटे घे, चल लगेच घे. तू घेऊन दे चल. आधी तुझा मान आहे ते घेऊन. होतं ते? मैत्रिणीनं आज घेतलं बघा मी फ्रीज. आणि दुसरी गोष्ट सांगते, नाशिकला गेलं का कितीही वाजता जाऊ मी, खूप मला ना टाईम होऊन जाते. मी काही घेतच राहते. आणि आजही तसंच झालं, घरूनच आम्हाला 2 वाजले होते निघता. तर चला ठीक आहे, मैत्रिणीनं भरपूर कामं केली पण काही कामांचा व्हिडिओच घेतला नाही. पाऊस चालू होता नाशिकला, अंधार पडला होता, 8:30 वाजून गेले ते. व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू पुढचे व्हिडिओ.